चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व बंधू भगिनींनो, साधक बंधू भगिनींनो, आपण श्री सद्गुरू रुक्मिणी हे परमपूज्य दादा लिखित पुस्तकाचे वाचन करत आहोत. त्यातला आज 4 नंबर तितिक्षा आणि प्रतीक्षा, पेज नंबर 93 पासून आपण वाचत आहोत. कदाचित तो 1987चा ऑक्टोबर महिना असावा. उन्हे उतरणीला लागलेली होती. प्रसन्न आहे श्री गुरुकृपामधला. त्यावेळी नुकतेच मी हे घर विकत घेतलेले होते. एकच मजला होता. 2 पक्क्या आणि 2 कच्च्या खोल्या होत्या. समोर आणि मागे अंगणात आधीच्या मालकांनी हौसेने लावलेली बरीच फळझाडे फुलझाडे होती. परमपूज्य सद्गुरू श्री मामा नुकतेच बाहेरगावाहून प्रवासातून आलेले होते. ते पुण्यात येणार असल्याचे अजून कोणाला कळलेच नव्हते. त्यामुळे माऊली शांत होती. माऊलीतील रहिवासी देखील काही ना काही निमित्तांनी बाहेर गेलेले होते. दोन्ही इमारती मिळून घरात मी एकटाच होतो. परमपूज्य श्री मामा एकटेच अचानक रिक्षाने आलेले पाहून आनंदाचा आणि आश्चर्याचा महापूरच लोटला. शरीर, मन, प्राण अणुरेणूसारखे हलके होऊन थुई थुई नाचू लागले. धावत जाऊन त्यांची बॅग घेऊन माऊलीत त्यांच्या पलंगाजवळ आणून ठेवली. तोवर रिक्षावाल्याला पैसे देऊन ते पंपाजवळ आले होते. चपला काढून ते पाय धुवायला पुढे झाले. चटकन पुढे होऊन त्यांच्या पायांवर पाणी घातले. पंचाने त्यांचे पाय हलकेच टिपले. लगबगीने साष्टांग नमस्कार घातला. माझ्याकडे बघून ते अगदी प्रेमाने व गोड हसले. लक्षावधी सुगंधित गुलाब पाकळ्यांच्या आकाशातून अवचित शिरकावा व्हावा तसे वाटले. मग ते माऊलीत आले. देवांना नमस्कार केला. म्हणाले, काय रे एकटाच? बाकीचे कुठे गेले? आपापल्या कामासाठी गेले आहेत. मी उतरलो. मग ते म्हणाले, मला स्नान करायचे आहे, जरा पाणी काढ. बरं असे म्हणून मी वर जाऊन त्यांच्या स्नानाची सगळी तयारी करून ठेवली. असे वाटते की आज आपले भाग्य फारच उदार दिलदार झालेले आहे. कायम जी सेवा स्वप्ने मनातच बघितली ती साकार होण्यासाठी मोठी अपूर्व आणि अतिदुर्लभ संधी आज नियतीकडून अगदी मुक्त हस्ताने भरभरून लाभलेली होती. त्यांचे स्नान या अनेक आटोपल्यावर ते म्हणाले, चल आपण शेजारच्या तुझ्या घरी जाऊ. आणि आम्ही दोघे बोलत बोलत श्री गुरुकृपेत आलो. समोरच्या बैठकीच्या खोलीत थोडा वेळ शांतपणे बसून ते म्हणाले, चल मागे बागेत जाऊन बोलत बसू. त्यांच्यासाठी एक खुर्ची व त्यावर घालण्याकरता एक आसन घेऊन मी मागच्या अंगणात धावलो. तेथल्या तुतीच्या झाडाखाली त्यांची खुर्ची ठेवली. ते बसले. मी एका बाजूला हात पुढे बांधून उभा राहिलो. ते प्रसन्न चेहऱ्याने अंतर्मुख होऊन बसले होते. त्यांची ती एकांत शांती मी डोळे भरून निहाळतच होतो. हृदयात त्यांचे ते रूप साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. एवढ्यात काहीतरी कानापाशी गुणगुणू लागले. डास तर दिसत नाही. तो मान वळून बघावे तरी काहीच नाही, पण ते गुणगुणणे चालूच. डासांचे हे अनिवार्य प्रेमगुंजन एखाद्याला किती अस्वस्थ करू शकते याचा मग साक्षात्कार अनुभव येऊ लागला. परमपूज्य श्री मामांच्या लक्षातही कदाचित माझी ती चुळबुळ आलीच असावी, पण ते मौनच पाळून होते. काही मिनिटांनी ती गुणगुण थांबली व मला अगदी हायसे वाटले. मी स्वस्थ झालेले पाहून परमपूज्य श्री मामांच्या मुद्रेवर एक गूढ स्मित प्रगटले. मला त्यामुळे आश्चर्य वाटलेले बघून ते म्हणाले, गेला का दास? आयुष्यातल्या ताणतणावांची 2 हात कसे करावेत हेच तर यातून शिकले पाहिजे. डासाने काही वेळ अस्वस्थ केले तरी तू काय करू शकलास? डास तर जर दिसतच नसेल तर त्याला शोधून मारण्याचाही प्रश्नच उरत नाही. मुकाट्याने गप्प राहून सहन केलेस ना? मात्र थोड्या वेळाने गुणगुण थांबून त्यातूनही आपोआप सुटका झालीच की नाही? आयुष्यातही असेच ताणतणाव प्रसंगी येतात. समस्यांची भुणभुण अशीच अस्वस्थ करू लागते. कारण कळत नाही.
ताण तर दिसत नाही, आपण काहीच करू शकत नाही, हेच वारंवार जाणवत राहते. सहनशक्तीचा कडेलोट होत पाहतो. अशा वेळी नेमके हेच करावे. काही काळ शांत खंबीर राहावे. अलिप्त त्रयस्थ होऊन त्या ताणतणावाची सवय मनाला करून घ्यावी. असे किती काळ ते संकट टिकणार? कालांतराने हेच ताणतणाव आपोआप निघून जातात. कधी संपले तेही कळत नाही. त्यांचे हे अद्भुत जीवनभाष्य ऐकून मनाचे दरवाजे सताड उघडू लागले. मध्येच मी शंकित होऊन विचारले, पण हा मधला प्रतीक्षेचा काळ फारच लांबला तर? ते हसले. म्हणाले, म्हणूनच तर केवळ प्रतीक्षा उपयोगाची नसते, तिच्या बरोबरीने सहनशक्ती, तितिक्षाही जबरदस्त असावी लागते. पण यावरही एक उपाय आहे. समजा आपली ही तितिक्षा कमी पडू लागली तर त्या उपायाचा अवलंब करावा. मगाशी त्या डासाचे गुणगुणणे थांबले नसते तर तू काय केले असतेस? आपली जागा बदलली असतीस ना. तेच याचेही उत्तर आहे. एखाद्या ताणतणावाला तोंड देणे जर आपल्या सहनशक्तीच्या बाहेर गेले तर त्याच वेळी दुसऱ्या रचनात्मक कामांना लागावे किंवा त्या ताणावांचा विचारच सोडून पूर्णपणे अंतर्मुख व्हावे. परिणाम जादूसारखा दिसू लागतो. त्या दिवशीची ती प्रसन्न संध्याकाळ आयुष्याकडे पाहण्याची एक नवीनच दृष्टी मला देऊन गेली.